त्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यातल्या बातम्यांचा अगदी वेगवान आढावा। अमोल मिटकरनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अकोला शहरातल्या रेस्ट हाऊस इथं अमोल मिटकरी थांबलेल्या दालनात मनसे कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची कार फोडली। कारची तोडफोड झाल्यानंतर अमोल मिटकरींनी कारचं निरीक्षण केलं। त्यानंतर ते दुसऱ्या गाडीनं सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी या प्रकरणाविरोधात तक्रार दाखल केली। वरळीतल्या जांभोरी मैदानात ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलं। या मैदानात उबाठा गटानं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत मनसेनं बांधकाम तोडण्याची मागणी केली। त्यावरून दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले। पुण्यातल्या भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे। शिरोळेंनी लावलेल्या मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेच्या बॅनरवर सहमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप फोटोतल्या महिलांनी केला। या संदर्भात पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली। आदित्य ठाकरेंनी पुण्यातल्या पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली। नदीपात्रात राडारोडा टाकल्यामुळे पूर आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। दरम्यान आयुक्तांना भेटून पुढच्या ॲक्शन प्लॅनवर चर्चा केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आलं उत्पादक शेतकऱ्यांसोबत माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली। आलं खरेदी संदर्भात व्यापाऱ्यांकडून दिला जाणारा त्रास, पिकासंदर्भात केला जाणारा दुजाभाव या विषयावर चर्चा झाली। बाजार समितीतील व्यापाऱ्यांना सरसकट आलं खरेदीचे आदेश दिले जातील असं आश्वासन सत्तार यांनी दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरामध्ये सिडको प्रशासनाकडून दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। वारंवार या संदर्भात तक्रार करूनही सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं वाळूज महानगरातील नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी वर्ध्यात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं। पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। बीड शहरातील धानोरा रोडवर खड्डे, चिखल आणि अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त झाले। नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतापलेल्या नागरिकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। 15 ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्त न केल्यास स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला। जालना शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला। मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला। याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असता कोंडवड्याचं काम सुरू असून 2 महिन्यानंतर कारवाई करू असं उत्तर आयुक्तांनी दिलं। उरणमधली तरुणी यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेणमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। चेहऱ्याला काळे मास्क लावून महिला आंदोलनात सहभागी झाल्या। एकतर्फी प्रेमातून 21 वर्षे तरुणीची हत्या करून आरोपी पसार झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली। प्राची माने असं मुलीचं नाव असून ती मूळची सांगलीची रहिवाशी आहे। आरोपी अविराज खरात वारंवार लग्नाची मागणी घालून प्राचीला त्रास देत होता। दरम्यान प्राचीनं लग्नाला नकार दिल्यानं तिच्या धारधार चाकून वार करत हत्या करण्यात आली। या घटनेनंतर अवघ्या 12 तासात पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। ठाण्यातल्या दोस्ती कॉम्प्लेक्स इथं सावत्र बापानं बेडवर आपटून 4 वर्षीय मुलाची हत्या केली। घटनेनंतर संबंधित व्यक्ती पसार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। विजेचा लोखंडी खांब घरावर कोसळल्यानं घराचं नुकसान झाल्याची घटना कल्याणच्या टाटा पॉवर परिसरात घडली। 15 दिवसापूर्वी गंजलेल्या अवस्थेतल्या या खांबाची महावितरणकडे तक्रार करण्यात आली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्यानं हे दुर्घटना घडल्याचा आरोप करत नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते। मुंबईतल्या बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या नदीत हरिण पडल्याची घटना समोर आली। या सांबराची सुखरूप अशी सुटका करत त्याला जंगलात सोडून देण्यात आलं। चंद्रपुरातील भाजप कार्यकर्ते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं सेवा पंधरवडा साजरा करणार आहेत। पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सेवेच्या माध्यमातून आपलं कार्य पुढे जाऊ द्या। चंद्रपुरात पूरस्थिती असल्यानं वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करा असं आवाहन मुनगंटीवारांनी केलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला।
सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून आरक्षणावर चर्चा करावी, तेव्हा जो निर्णय होईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. मातोश्री बाहेर मराठा आंदोलक रमेश केरे पाटील आणि अंबादास दानवेंमध्ये चर्चा झाली. यावेळी रमेश केरे पाटील भाजपाचा माणूस आहे असा आरोप अंबादास दानवेंनी केला. तर ठाकरे सध्या सत्तेत नाही, त्यामुळे आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या बंगल्याबाहेर करा, असं अंबादास दानवे म्हणाले. राज्यात मराठ्यांचं कुठेच आंदोलन सुरू नाही. मातोश्रीवर कोण गेले हे माहीत नाही, मात्र हे दरेकरांचं अभियान असू शकतं, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला. त्यांनी दुटप्पी भूमिका बाजूला ठेवून स्पष्ट भूमिका मांडावी, असं बावनकुळे म्हणाले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा लातूरातून बीडमध्ये दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलं. पंकजा मुंडेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अजित पवार वेषांतर करून दिल्लीत यायचे तेव्हा त्यांना कोणी रोखलं का नाही? अजितदादांनी पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड बनावट कागदपत्र बनवली आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला. ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाही, त्यामुळे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली. अजित पवार चोरून अमित शहांना का भेटायचे, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उद्या जर एखादा दहशतवादी नाव बदलून आला तर काय कराल, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. वेषांतरावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला मंत्री दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊत काही बोलतात, काहीतरी विधान करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, हे त्यांचं काम आहे, अशी टीका केसरकरांनी केली. अमरावतीच्या वाढोटा शुल्कलेश्वर इथल्या शाळेच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता चिखलाने माखला. विद्यार्थ्यांना रोज चिखल तुडवत शाळा गाठावी लागते, त्यामुळे शाळेसाठी पक्का रस्ता करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय करावी, अशी मागणी केली जाते. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या कुकसा ते कळाशी या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पूल नसल्यानं नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. त्यामुळे दुर्घटना घडल्यावर सरकारला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात. आरटी प्रवेश द्यायला शाळांनी नकार दिल्यानं बीड जिल्ह्यातल्या जवळपास 2000 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या पालकांनी जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. बीडच्या वडवणी तालुक्यातल्या वंजारवाडी शाळेला गेल्या 10 वर्षापासून इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखाली धडे गिरवावे लागत आहेत. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. वंजारवाडी वस्ती शाळेला लवकरच पक्की इमारत बांधून दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या वडावद इथं मोकाट जनावरं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले. रहदारीला अडथळा होत असल्यानं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते. बीड जिल्ह्यातल्या राडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळा मागील 1.5 महिन्यापासून शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवत निषेध केला. शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम 5 वर्षापासून अपूर्ण असल्यानं इरमाळा इथल्या एडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत. अर्धवट कामामुळे इरमाळ्याच्या जवळ रस्ता खड्डेमय झाला, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करावं, अशी मागणी प्रवाशांनी केली. पॉच मशीनशिवाय खत विक्री करणं 13 कृषी सेवा केंद्र संचालकांना भोवणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या कंपनी मालकांवर मातीयुक्त खत विकल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. 30 दिवसांचा पायी प्रवास करून संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम पांगुळगव्हाण या गावात होता. यावेळी जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. बाजरीची भाकरी, आमटीचा महाप्रसाद यावेळी दाखवण्यात आला. 2017 साली लोणावळ्यात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा मंगळवारी निकाल लागणार आहे. चोरीच्या उद्देशानं लोणावळ्यात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुमरेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तब्बल 7 वर्षानंतर निकाल लागणार आहे. श्रावण महिन्याला तब्बल 71 वर्षानंतर श्रावणी सोमवारनं सुरुवात होतीये. त्यामुळे शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेत कपालेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीनं श्रावण महिन्यामध्ये मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे.
मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात वारंवार पर्यटनासाठी बंदी घातली जाते, त्यामुळे या आदेशाविरोधात लोणावळ्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक झाल्यात. त्यांनी या आदेशाच्या विरोधात लोणावळा नगर परिषद तसंच लोणावळा पोलिसांना निवेदन देऊन अन्यायकारक बंदीच्या आदेशाचा निषेध केला. शहापुरात सरकारी जमिनीवर इमारत उभारणं विकासकाला महागात पडलंय. उच्च न्यायालयानं 5 इमारती तोडण्याचे आदेश देताना 8 कोटी नुकसान भरपाई जमा करावी असे आदेश दिले. नाशिक मुंबई महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यानं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. नाशिकच्या लेखानगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. घरात अवैधपणे लपवलेला 12 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. यावेळी विकी बाटाविया याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानधारा मल्टीस्टेट सोसायटीच्या खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष उपाध्यक्षांसह 15 संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ठेवीदारांची 66 लाखांची फसवणूक करण्यात आल्यानं पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नालासोपारा स्थानकावर एका तरुणानं रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येतात त्यांनी त्या तरुणाला रुळावरून उचलून पोलिसांच्या स्वाधीन केलं, त्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या पानकनेर गाव तसंच कार्यालयात तलाठी कायम अनुपस्थित राहत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी सरपंचाच्या पतीने मंडळ अधिकाऱ्यांसमोर तलाठ्याला शिवीगाळ केली. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या पिंपळखुटा गावात वाड्यांवर रस्ता नाही आहे, त्यामुळे एका गर्भवती महिलेला बांबूची झोळी करून थेट पुराच्या पाण्यातून उपचारासाठी दवाखान्यात नेल्याची घटना घडली. त्यामुळे वाड्यांवर रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली. करमाळा तालुक्यातल्या आदमापुरात संत बाळूमामांच्या पालखीची हलगी वाजवत लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत 15 जेसीबीच्या माध्यमातून 5 टन भंडाऱ्याचे उधळण करत पालखीचं स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीवर डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. कोल्हापुरात दरवर्षी महापुरामुळे पिकं पाण्यात जात असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. गेली 15 दिवस पिकं पाण्यात आहेत, त्यामुळे आम्हाला सरकारी अनुदान नको, पण महापुराचा बंदोबस्त करा अशी आर्त हाक कुरुंदवाडीच्या शेतकऱ्यांनी सरकारला दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व 15 तालुक्यात गेली 10 दिवस अतिवृष्टी झाली. वर्धा, वैनगंगा, झरपट या नद्यांनी पात्र सोडल्यानं शेती खरवडून गेली. त्यामुळे कापूस, सोयाबीन, धान, तूर या प्रमुख पिकांचं मोठं नुकसान झालंय. भाजीपाला पिकाचंही नुकसान झालंय. अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरणात 90% पाणीसाठा आहे, त्यामुळे शेकडो गावांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बदलापूरमधील बारवी धरण 71% भरले. मात्र धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं नसतानाही धरणाच्या दरवाजाला गळती लागल्यानं दरवाजामधून पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे धरण भरायला विलंब होत असल्याची शक्यता वर्तवली जाते. सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. वन व्यवस्थापन समितीच्या वतीनं दरड हटवण्याचं काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी पात्राबाहेर पडत असून पुरातून नागवस्तीमध्ये येऊ लागलं. वाळवा तालुक्यातल्या पर्वतीवाडी इथं जनावरांच्या गोठ्यामध्ये नागाचं दर्शन झाल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय. काही वेळाने या नागाला निसर्गाच्या सहवासात सोडण्यात आलं. सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. आता कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर स्थिर आहे. सखल भागात आणि नदीकाठच्या भागात अजूनही पाणी असून दिवसभरात पाणी पातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. एकेकाळी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा आणि ऐतिहासिक असा कळंबा तलाव पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय. कोत्याईनी परिसरातल्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या तलावाचं विहंगम दृश्य पर्यटकांना खुणावतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1246 हेक्टर क्षेत्र बाधित झालं. त्यामुळे भात पिकासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दुबार पेरणी करणं शक्य नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. उरणमधील यशस्वी शिंदेंच्या मृत्यूपूर्वीचा एक सीसीटीव्ही समोर आलाय. मृत्यूपूर्वी यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशस्वीचा खून झाला त्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय. उरण शहर ते उरण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेही एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी नवी मुंबईतल्या पोलीस आयुक्तालयात जाऊन मिलिंद भारंबेंची भेट घेतली। यावेळी शर्मिला ठाकरेंनी अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे प्रकरणावर चर्चा केली। या दोन्ही केसमध्ये राजकारण न करता आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी शर्मिला ठाकरेंनी केली। सोलापुरात बळीराजा एकता समितीकडून एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं। मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 6 वर्षापासून पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। पीक विमा न दिल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथं बस स्थानकावरून हजारो विद्यार्थी प्रवास करतात, मात्र मागील अनेक दिवसापासून एकही बस सिंदखेड राजा शहरातून निघत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय। या प्रकरणी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मीरा भाईंदर शहरात खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मीरा भाईंदर रेल्वे स्थानकाच्या जवळ खड्ड्यांभोवती रांगोळी काढत मनसेनं आंदोलन केलं। येत्या 2 दिवसात खड्डे भरले नाही तर मनसे स्टाईल खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला। युवासेनेच्या वतीनं माळशिरस तालुक्यातल्या नीरा नदीवरच्या गणेश गाव इथं हलगिनाद आंदोलन करण्यात आलं। दरवर्षी दुरुस्ती करूनही नीरा नदीवरचं गणेश गावचा बंधारा फुटल्यानं युवासेना आक्रमक झाली आहे। संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराकडून खर्च वसूल करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। साताऱ्यातल्या वाई इथल्या सराफ बाजारात पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवत 2 अज्ञातांनी दरोडा टाकला। जवळपास 26 लाखाचं सोनं चोरट्यांनी लंपास केलं। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। येवल्यातून जाणाऱ्या नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे। भरधाव ट्रक पलटी झाल्यानं ट्रकमधील 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले। घटना लक्षात येताच इतर वाहनं बाजूला झाल्यानं मोठा अनर्थ टळला। एक अतिशय महत्त्वाची बातमी येते। राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय।